संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पहिलं गोल रिंगण माळशिरस तालुक्यातील पुरंदवडे इथं पार पडलेला आहे आणि हा गोल रिंगण सुरू असताना जो माऊलीचा जो अश्व आहे तो धावत असतानाच अचानकच कोसळला होता। अशी घटना खरं तर इतिहासामध्येच खरं तर पहिल्यांदा घडलेली आहे। जे घोडेस्वार आहेत माऊलीचे नाव का कोळी तुकाराम कोळी म्हणून जे आहेत त्यात आपल्याबरोबर काय सांगताल कशा पद्धतीने काय अपघात झाला? रिंगण हे पार पडलेलं होतं म्हणजे दौडताना पाय थोडं अडकलेलं होतं घोड्याला त्याच्यामध्ये रिंगण व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे एक राऊंडमध्ये थोडं अडकले म्हणताना रिंगण म्हणजे थांबून घेतलं त्या आतमध्ये घेतलेलं होतं। किती वर्ष झालं आपण तुम्ही या घोड्याबरोबर आहे? एक 20 वर्ष झालं की आम्ही वारी करतोय। होय वर्षात कधी अशी घटना घडली? अशी घडले नाही नाही घडले काय नक्की कारण होतं? नाही दोन्ही घोडं पळत होतं पळता वेळेला थोडं पाय ते म्हणजे पाठीमागचं पाय त्याला अडकलेलं होतं दोऱ्यामध्ये त्याच्यामुळे ते थांबले होतं घोडं थांबल्यावरती थोडं हे झालं होतं। आता भाविकांनी कुठतरी अपशकुन झाले असं म्हणतात काय नक्की यापूर्वी कधी घडलं असं? नाही असं अभिषेकन काय झालं नाही घोडं पायामध्ये अडकलं होतं म्हणतात घोडं थांबल्यावरती पब्लिक सगळं उठल्यावरती रिंगण थांबलेलं गेलेलं होतं। जखमी वगैरे काय झालं तुम्हाला कुठं लागलं? मला पण काय लागलं नाही आणि वारकऱ्यांशी पण काय पण कोणाला पण काय झालं नाही काय झालं काय नाही नाव आहे घोड्याचं? आणि हिरा आणि हे मोती मोती हा घोडा किती वर्ष झाली होतो? हे 5-6 वर्ष झाले हे वारीमध्ये सोहळा करतो। यापूर्वी कधी त्या घोड्याने काय केलं काय नाही? केलं नाही हा काय नाही आता पहिल्यांदा घटना घडली. आहे पहिल्यांदा घटलं म्हणजे रिंगण पळता वेळेला दोऱ्यामध्ये पाय अडकले म्हणताना घोडं थांबलेलं होतं त्याच्यामध्ये काय नाही काय विशेष काय दुसरं काय पण झालं नाही व्यवस्थित म्हणजे माणसांनी पब्लिकने उठल्यावरती ते रिंगण थांबून आतमध्ये गेलं सर। रिंगणामध्ये किती राऊंड मारले जातात घोड्याकडनं? 2-3 राऊंड मारले तर पब्लिक आवडलं तर 5 पण राऊंड होते। आज किती राऊंड झाले फक्त? आज एक राऊंड म्हणजे ते आतमध्ये पब्लिक हे होतं म्हणतात दोरं अडकले म्हणताना थांबवलं गेलं होतं। हो जखमी कोण नाही? जखमी कोण नाही। आपण बघितलं असेल की घोड्याला खरं तर 3 राऊंड कधी 5 राऊंड मारून रिंगण सोहळा पूर्ण केला जातो मात्र हा जा घोडा पडल्या असल्यामुळं खरं तर एकाच राऊंडमध्ये आजचं हे रिंगण सोहळा संपलेला असल्याचं कोळी यांनी आता सांगितलेलं आहे। पुरंदरेवरून कॅमेरामन विनोद सर रवी लवेकर TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।